त्याला वडील नाही, ते 4 वर्षाचा होता तेव्हा त्याचे वडील वारले. गरिबीतनं दिवस काढले. काही नसलं तरी त्यांनी आपलं कसं तरी बाहेरची बाहेर ॲडजस्ट करून शाळा शिकली. माझं शिक्षण 12वी पर्यंत झाल्यानंतर मी गाव सोडलं. का तर कुटुंबाचा उदरनिर्वाहासाठी मला गाव सोडणं किंवा काम करणं आवश्यक होतं. मुंबईला जाऊन मग मी गाडीवर ड्रायव्हिंग करत होतो. मोठे ट्रक असतील, ट्रॅव्हल्स असतील, त्या मी चालवल्या. आणि तिथलं जीवन एकदम असं म्हणजे धावपळीचं जीवन होतं. जवळ 25,000 ते 30,000 रुपये महिन्याला भेटतात. असं 2009 साली मी YLTP केला, मुंबई सोडली. आणि गावामध्ये थांबलो. आणि गावामध्ये मग शेती करत जे बाकीचे काय आपण समाजासाठी करू शकतो. जलसंधारणाची समस्या होती, स्वच्छतेची होती, टॉयलेटची होती. म्हणजे ह्या ज्या समस्या होत्या त्यावर काम करायला मी सुरुवात केली. जोपर्यंत माझं गाव पाणी धारण करणार नाही किंवा आदर्श गावाकडे मी वाटचाल नाही करणार, मग त्या दिशेला मी जोपर्यंत चांगलं ज्या काही समस्यावर मात नाही करत तोपर्यंत मी माझं केस, दाढी आणि पायामध्ये चप्पल देखील नाही घालत. त्या अनुषंगानं मग मी काम करत गेलो आणि लोकच म्हणले की बाबा तू जबाबदारी घे, म्हणजे अजून ह्याच्यापेक्षा अजून जास्त पटीने काम करता येईल. चांगलं करतो त्यामुळे मला पण अभिमान वाटतो त्याचा. जे आमचा जो वीक पॉईंट होता, प्लस पॉईंट कसा होईल, म्हणजे जी आपली वॉटर बँक आहे ती वॉटर बँक गावानं आपल्या ऑटोब्लिंग संस्थेच्या मदतीनं खूप मजबूत बनवली. IHV आणि आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेच्यामुळं जायगाव आज दुष्काळमुक्त झालंय. 2019 साली महाराष्ट्रामध्ये प्रचंड दुष्काळाला सामोरं जायला लागलं. पण आपलं जायगाव हे असं एकमेव गाव होतं की त्या गावाला सकाळ संध्याकाळ 2 टायमिंगला पाणी येतं.